बांगर त्यांनी बाळासाहेबांवरती एक आरोप केला होता. काय आरोप केला होता? कितीचा? 500 कोटी, 1000 कोटी, 5000 कोटी, 1000 कोटी. हे बघा किती आकडे घेतले कोणाला माहिती. पण बांगर साहेब बोंबल्याला पुढे. पण आता बांगरांचाच विषय पकडा. जेव्हा बांगरांनी आपल्यावरती आरोप केला तेव्हा ते कुठल्या पक्षात होते? शिवसेना उभाटा. तेव्हा उभाटा मालक होते. मालकाला खुश करायला वंचितला तर शिव्या द्यायलाच लागतात. मग मालकाचा पक्ष सोडून तिकडे गेले आणि मग बांगर साहेबांचाच 50 खोके एकदम ओके झालून गेले. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की ह्या बी टीम वाल्यांचं एक गोष्ट समजून घ्या. जे माणूस आपल्यावरती बी टीमचा आरोप करत होते त्या माणसाने स्वतःहून 50 खोक्यासाठी उडी मारली. जे अजितदादा आपल्यावरती बी टीमचा आरोप करत होते त्यांना जेलमध्ये जायचं नव्हतं म्हणून त्यांनी उडी मारली. जे अशोक चव्हाण आपल्यावरती बी टीमचा आरोप करत होते बुलढाणा अर्बन बँकेच्या प्रकरणामध्ये त्यांना जेलमध्ये नव्हतं जायचं म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता तुम्ही मला सांगा भाजपची खरी बी टीम कोण? काँग्रेस. भाजपची दुसरी बी टीम कोण? राष्ट्रवादी काँग्रेस. आणि भाजपची तिसरी बी टीम कोण? शिवसेना उभाटा. आता मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. या येड्या पानकुळांना जितकं बोंबलायचंय तितकं बोंबलू द्या. आपल्याला फरक पडत नाही. आपण आपलं काम करत राहा. आपण आपल्या मार्गाने करत राहा. आणि ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी उभी राहते, ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह होऊन मुद्दे हातात घ्यायला लागले येत्या काळात